मानवी वस्ती या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण आपले मुद्दे स्पष्ट करूया की परिसरातील साधन सामग्रीचा वापर करून घर बांधून मानव हा राहू लागला. परिसरातील साधन सामग्रीचा वापर करून घर बांधून मानव हा राहू लागला. आणि विज्ञान युगात तर आपण बघितलं, कोणत्या विज्ञान युगात आपण आता काय शिकतोय? भूगोल. मग जर आपण विज्ञान युगात बघितलं तर मानवानं निवाऱ्याच्या साधनामध्ये मोठी प्रगती केलेली आहे. आणि मग परिस्थिती रूप तो उत्तम आपल्या अशा उत्तुंग अशा इमारती बांधून राहू लागला. मग भविष्यात इतर काही ग्रह आणि उपग्रहांवर वस्ती करण्याचा त्याचा विचार आता मानव करत आहे. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण बघितलं साधी वाडीची वस्ती, वस्तीचं ग्रामीण वस्तीचं नगरीकरण आणि नगरीकरणचं शहर आणि शहराचं महानगर, कशा रीतीने हा बदल होत गेलेला आहे. मग वस्तीमुळे काय झालं तर मानवाला एक प्रकारचं स्थैर्य मिळालं. आता आपण जिथं राहतो तिथे आपल्या आसपास, आता आपण जिथं राहतो तिथं आपल्या आसपास आपली शाळा असते, त्याच्यानंतर आपलं रेल्वे स्टेशन असतं, त्याच्यानंतर आपण मंडईमध्ये जातो म्हणजे बाजारपेठात जातो, त्याच्यानंतर आपला संपूर्णपणे आपल्याला ज्या सुख सुविधा हव्यात त्या आपण आसपास सगळ्या काही आपल्याला मिळतील अशा रीतीने आपण घर करून तिथे राहू लागतो. बरोबर आहे. मग आता ग्रामीण वस्ती ही मानवी संस्कृतीमधल्या स्थैर्याची पहिली पायरी आहे आणि ग्रामीण वस्तीचा विकास आणि त्याच्या वाढीतूनच मग संस्कृतीचे हे आपण जतन केलं गेलेलं आहे. मग ग्रामीण लोकसंख्येची वाढ ही नागरीकरणाची सुरुवात आहे. काय आहे? सुरुवात. मग नागरी वस्त्या ह्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात, कारण आपण तिथेच नाही राहत, आपल्याला अजून काय सुखसुविधा आहे, आपण आपलं घर अजून कसं सुधारित करू ह्याचा आपण विचार करतो, आपला व्यवसाय अजून कसा मजबूत होईल. मग तिथे आजूबाजूला सुद्धा व्यवसाय करणारे आपण अजून चांगला कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे की जेणेकरून ह्या आपल्या परिसरातल्या लोकांना त्याचा संपूर्णपणे फायदा मिळेल अशा रीतीने. म्हणजे अशा रीतीने हे आपले विचार मानवाचे वाढत राहतात आणि त्या सुखसोयीच्या मागे सगळ्या काही गरजा तो आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी त्या उपलब्ध करून घेतो. आता दैनंदिन अन्नविषयक आणि नागरी वस्त्यांचा हा कायापालट आधुनिकता आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारेच होत आहे. आले लक्षात? म्हणजे काय तर थोडक्यात विविध वस्त्यांचा विचार केला असता असं लक्षात येतं की मानव हा वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्ती करून राहतो आणि तिथल्या सगळ्या निसर्गाशी तो जुळवून घेतो आणि निसर्गामध्ये असलेल्या या परिस्थितीनुसार मानवी वस्तीचं हे आकृतीबंध निर्माण होतात. पुढे जाऊया. आता विखुरलेली वस्ती, आता ह्याच्यामध्ये चित्र आहे. तर विखुरलेल्या वस्तीमध्ये घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात. आता सामान्यपणे या प्रकारची वस्ती ही उंच सखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट, तसंच विस्तृत असं कृषी क्षेत्र असलेल्या ठिकाणी आपल्याला आढळतं. कुठे असतात अशी? म्हणजे घनदाट जंगलामध्ये एकत्र तर कोणी राहू शकत नाही, मग थोड्या थोड्या अंतरावर लोक वस्ती करतात, त्याला आदिवासी म्हणतात. मग त्याच्यामध्येच काही घरामध्ये काही आपल्याला नवीनीकरण काहीतरी बदल झालेला दिसतो, वाळवंटामध्ये सुद्धा आणि गवताळ प्रदेशामध्ये. पुढे बघूया आपल्या मुद्द्यामध्ये. आता वैशिष्ट्य बघूया आपण. तर विखुरलेल्या वस्त्यामध्ये अंतर स्पष्टपणे पाहायला मिळतं. काय मिळतं? अंतर. त्याच्यानंतर या वस्त्यांची लोकसंख्या ही मर्यादित असते, उदाहरणार्थ पाडा, वाडी इत्यादी. या वस्त्यामध्ये पुरेशा सोयी सुविधा आणि सेवा या उपलब्ध नसतात. तसंच या वस्त्या ह्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात, त्याच्यामुळं प्रदूषण मुक्त असतात.
जरी इथं काही सोयी सुविधा नाहीये तरी पण पर्यावरण कसं स्वच्छ आणि हवा कशी अगदी मोकळी आणि चांगली असते, कारण तिथं रहदारी वगैरे नसते. तसंच दैनंदिन गरजाच्या पूर्तीसाठी मध्यवर्ती खेड्यांवर अवलंबून असतात. म्हणजे कोणतीही जर अगदीच गोष्ट त्या ठिकाणी मिळत नसेल तर त्यांना थोड्याशा तिथून मोठ्या वस्तीमध्ये जावं लागतं आणि तिथून त्या वस्तू खरेदी करून मग परत जायला लागतं आपापल्या घराला. म्हणजे अशा रीतीने ह्याची ही वैशिष्ट्य आहे. आता आपला पुढचा मुद्दा आहे केंद्रित वस्ती. आता केंद्रित वस्तीमध्ये काय येतं तर ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवरे अशा पाणवठ्याजवळ या प्रकाराची वस्ती असते. राजस्थान, राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेशामध्ये पाणवठ्याच्या क्षेत्रामध्ये लोकवस्ती केंद्रित झालेली असते. कारण राजस्थान म्हणजे काय आलं डोळ्यासमोर तर पूर्णपणे वाळूचा प्रदेश. मग वाळूचा प्रदेश म्हणजे तिथं जिथं पाणी असेल तिथंच ही वस्ती होणार, बरोबर आहे. तशाप्रमाणे ही आढळते. आणि सामान्यतः सपाट आणि सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणामुळेच या प्रकारच्या वस्त्या ह्या निर्माण होतात. आता जिथं मी तुम्हाला जर उदाहरण दिलं तर खाणकाम. खाणकाम म्हणजे काय माहितीये, मोठे मोठे जे डोंगर असतात ते पोखरायचे ते. आता हे डोंगर कुठे असतात, आपल्या शहराच्या बाहेर, आपल्या गावाच्या बाहेर. मग आता तिथून आपण परत रोज रोज प्रवास करू शकू का आपल्या घराकडे, तर मग तिथेच खाणकाम करणारी जी माणसं असतात ती तिथेच वस्ती करतात. आपली मुलं बाळ आपलं कुटुंब घेऊन तिथेच राहतात आणि मग सकाळी उठून खाणकाम करायचं आणि परत आपल्या घरी तिथेच वापस यायचं. अशा रीतीने हे एक छोटं उदाहरण आहे. तर आता याशिवाय संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसंच इतर सामाजिक आणि धार्मिक कारणामुळे केंद्रीय वस्त्यांची निर्मिती ही होऊ शकते. आता वस्ती जिथं आली तिथं बघा हे सगळं आलं. संरक्षण आलं, संरक्षण तर पाहिजेच. आरोग्य पाहिजे म्हणजे दवाखाना, शिक्षण म्हणजे शाळा, तसंच इतर काही सामाजिक तसंच धार्मिक सगळी लोक राहणार म्हणजे देवळं असणार, मंदिर असणार. हे सगळं आणायचे आलंच. वस्ती आली, कुटुंब आले, लोक आले. मग त्या कुटुंबामध्ये वृद्ध असतात, काका काकी असतात, आई वडील असतात, आपले बहीण भावंड असतात. मग ह्या सगळ्यांना पूरक असं हे वातावरण मिळालं तर मग तिथं ही निर्मिती होऊ शकते. पुढे जाऊया. आता ह्यांच्यामधली वैशिष्ट्य पण आपण बघूया. तर वस्तीमधली घरं ही जवळ असतात, बरोबर. आणि वस्तीमध्ये सामाजिक सेवा या उपलब्ध असतात. वस्त्यांना स्थळ कालसापेक्ष वितरणामुळे विशिष्ट आकार असा हा प्राप्त होतो. वस्तीमधील जुन्या परिसरामध्ये रस्ते अरुंद असतात. कुठल्या जुन्या परिसरात. आणि वस्तीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, वंश आणि विचार प्रणालीचे लोक हे एकत्र येतात. त्यामुळं अशा वस्तीमध्ये सामाजिक जीवन हे चांगलं असतं. कुठे? वस्तीमध्ये. आता आपण ह्या केंद्रित वस्तीमध्ये बघतोय की घरं तर जवळ असतात. मग ह्या वस्तीमध्ये काय काय वैशिष्ट्य ती आता आपण बघितली. आता आपण पुढच्या वस्तीमध्ये जात आहोत. ती आहे रेषाकृती वस्ती. कोणती? बोला माझ्या बरोबर. रेषाकृती वस्ती. तर मग रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी प्रदेशांलगत रेषाकृती या प्रकारची वस्ती ही अरुंद आकाराची आणि सरळ रेषेत अशी असते. आकृती क्रमांक 10.7 आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसत. तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तक ह्याच्यामध्ये ही आकृती बघायची. आता ह्याची वैशिष्ट्य काय आहे तर या वस्तीमधली घरं एका रांगेतच असतात आणि कालांतरानं वस्ती वाढत गेल्यानं त्याच्या अनेक रांगा होतात, बरोबर आहे. वस्ती आली, लोकसंख्या वाढली की मग घरं पण वाढली, मग रांगा पण वाढल्या आणि रस्ते एकमेकांना समांतर असतात. याशिवाय ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला दिसते बघा. वस्तीमध्ये काही दुकानं सुद्धा दिसतात घरांमध्ये बरोबरच. म्हणजे पुढे थोडस दुकान छोटस, मागच्या बाजूला घर. आणि भविष्य काळामध्ये रस्त्याच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते. उदाहरणार्थ भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य
आणि राष्ट्रीय महामार्गालगत अशा प्रकारच्या वस्त्या तुम्हाला नक्कीच आढळतील. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये? मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती द्यायची आहे आणि वाडी आणि ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तीमधील फरक स्पष्ट करायचा आहे. अर्थात आपल्या वहीमध्ये तुम्हाला ह्याची व्यवस्थित नोंद करून ठेवायची आहे, लिहायचं आहे. बरोबर. चला तर मग पुढे जाऊया.